रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. संत चरित्र ही आपली पुष्पमालिका, चिंतन मालिका, प्रवचन मालिका, चरित्र मालिका चालू आहे आणि या मालिकेचा हा चौथा भाग. संत नामदेवांचं आपलं चरित्र चालू आहे. संत नामदेवांचं चरित्र बघत असताना आपण संत नामदेवांचा जन्म, नामदेवांनी देवाला जो नैवेद्य दाखवला, देवाने नैवेद्य ग्रहण केला, ती कथा बघितली. परिसा भागवतांची कथा बघितली. नामदेवरायांनी जे व्यवसाय सुरू केला, वडिलांच्या सांगण्यावरून जे कपडे घेऊन गेले, ते धोंडोबा गणोबाची कथा आपण बघितली. एकादशी व्रतावरची निष्ठा काय असते हे दाखवण्याची भगवंतांनी घेतलेली त्या ठिकाणी परीक्षा, तेही आपण वर्णन केलं. त्यानंतर नामदेवरायांनी कच्चं मडकं हा जो प्रकार आहे तोही आपण प्रकार बघितला. आणि त्यानंतर नामदेवराय पंढरपूरच्या पांडुरंगाच्या जवळ गेले, विठोबाजवळ गेले आणि विठ्ठलाला म्हणतात, विठ्ठला, अरे माझा अपमान झाला, माझी टिंगल टवाळी केली, मला कच्चं म्हटलं, खरंच मी कच्चं आहे का रे? आणि मग मी जर कच्चा असेल तर तुझा सच्चा भक्त नाही का? देव म्हणतो, अरे तू सच्चा आहे, तू सच्चा आहे, तू माझ्यात देव बघतो, तू सगुण भक्तीचा परिपाक आहे, हे सर्व मान्य आहे, पण सर्वाभूती देव असल्याची प्रचिती अजूनपर्यंत तुला आली नाही ना, म्हणून तू कच्चा आहे. सच्चा नाही असं नाही, सच्चा आहे. पण माऊली ज्ञानोबारायांच्या समवेत निवृत्तीनाथ मुक्ताबाई गोरोबा काकांनी कच्चं मटकं जे म्हटलं ते बरोबर आहे. नामदेवराय रडायला लागले. मग देव म्हणतो, नामया, तुला काय असं वाटते का सर्वांनी खोटं सांग? हो हो, मला असंच वाटते. बरं ठीक आहे. नामदेवराय म्हणतात, देवा तुम्हीच माझी परीक्षा घ्या, मी कच्चा आहे का पक्का आहे, कारण तुमच्यावरच माझा विश्वास आहे. देव म्हणतो, ठीक आहे, मी परीक्षा घेतो तुझी. बरं बरं ठीक आहे, पण परीक्षेला कोणी साक्षीदार लागेल की नाही? कोणीतरी बघणारा लागेल ना, नाही तर मग मी म्हणायचं की नाही तो असं असं झालं होतं, तू म्हणायचं तसं झालं होतं. नाही, मग एक काम करा म्हणे, अरणभेंडी नावाचं गाव आहे, तिथं सावता महाराज आहेत, त्या सावता महाराजांना इथं बोलवून घेतो. कोणी बोलले? देव. देवानी सावता महाराजांना पंढरपूरला बोलावलं, कथा हकीकत सांगितली की असं असं आहे. नामदेवराय म्हणतात की मी कच्चा नाही, आणि ते म्हणतात देवाला मी ओळखतो. त्याच्यामुळे त्याची परीक्षा घ्यायचं ठरलं. तो म्हणतो, तुम्ही माझी परीक्षा घ्या, तुम्ही कसंही कधीही कुठेही भेटा, मी तुम्हाला ओळखील असं म्हणतात. आणि तुमचं सर्वांचं संमत आहे की ते देवाला ओळखू शकत नाही, त्यामुळे मला त्यांची परीक्षा घ्यायची आहे. सावतबाबा म्हणतात, कशाला परीक्षा घ्यायची? नाही नाही, परीक्षा घ्यायची आहे, कारण नाम्या म्हणतो ना. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. मग नामदेवरायाची आणि सावतबाबांची भेट झाली. देवाने सांगितलं, नाम्या, हे सावता महाराज खूप ज्येष्ठ आहेत बरं का, माझे भगवत भक्त आहेत, खूप भक्त आहेत, निष्ठावंत भक्त आहेत. हो हो हो, हे तुझ्यासोबत राहतील. मी तुझी परीक्षा घेण्याचं ठरवलं. ठीक आहे, मग काय करू? जा गोपाळपूरकडे जा, विष्णुपद वगैरे जे आहे ना तिकडे जा तू, मी तिकडे येतो आणि तुला भेटतो, तू मला ओळख. ठीक आहे. सावता महाराजांनी नामदेवराय गेले, तिथे गेले, बसले. सावता महाराज नामदेवराय विठ्ठलाची वाट बघतात, विठ्ठल कधी येईल कधी येईल कधी येईल. मग विठ्ठलाने काय केलं महाराज? विठ्ठलाने मलंगाचा वेश घेतला, मलंगाचा वेश घेतला आणि विठ्ठल तिथे आले. कुठे? जिथे नामदेवराय आणि सावतबा बसले होते तिथे विठ्ठल आले. आणि मग त्या ठिकाणी म्हणतात, का रे बाबा, बाजूला आपले बसले आणि म्हणतात की मी इथं आता जेवण बनवतो, स्वयंपाक करतो. नामदेव म्हणतात, हो इथे कशाला करतात तुम्ही, तिकडे जा की, इथे आता आमचा देव येणार आहे बघायला. अर्थात मलंगाचं रूप घेऊन देवच आले होते. नाही नाही म्हणतो, आम्हाला इथं जेवण करायचं आहे, आम्ही इथंच आता जेवण करणार. गलिच्छ पद्धतीचं राहणं, हे ते. स्वयंपाक बनवला, जेवायला लागलेत. आणि जेवायला लागले म्हटल्यानंतर नामदेवरायला म्हणतात, या की जेवायला, या या, भरपूर आहे आमच्याजवळ. भरपूर आहे? हो भरपूर आहे. पण नामदेव तर आम्ही नाही जेवणार. सावता महाराज म्हणतात, सावता महाराज तुम्ही कोण? म्हणे सावता. असं सावता, या सावता जेवायला.
सावता महाराज म्हणतात नाही. नामदेवराय म्हणतात काय करताय तुम्ही, जेवायला जातात का? अहो कोणासोबत जेवताय? कोण आहे ते? मलंग आहेत आणि मलंगासोबत जेवताय. किती घाणेरडे लोक आहेत ते बघा ना. सावता महाराज म्हणतात अहो माझी तर इच्छा आहेच मनातून जेवायची, कारण हा देव आहे ना, देवाच्या सोबत जेवायचं भाग्य कुठे मिळेल महाराज. माझी जेवायची इच्छा आहे. नामदेवराय म्हणतात अरे बापरे, यांची जेवायची इच्छा आहे. म्हातारा चढला दिसते, कुठेही कोणाच्या हातही कसंही जेवायला तयार झाला. झालं की जेवण केले, सावतोबांनी जेवण केलं त्यांच्यासोबत. नामदेवरायांना ते खूप किळसवाणं वाटलं. नामदेवराय निघून गेले. देव न आल्यामुळे नामदेवराय निराश होऊन रावळामध्ये धावतच गेले आणि भगवंताला म्हणतात भगवंता काय रे असं फसवतो, येतो बोलला ते सावतोबा आणि मी वाट बघत बसलो, आलाच नाही. ते सावतोबा काय कामाचे, ते तिथं जेवण करत बसले कोणाच्या मलंगासोबत. मी मात्र जेवलो नाही, मी तुझी वाट बघत बसलो, तू आला नाही देवा. नामदेवराय देव म्हणतो नामदेवराय अहो मी येऊन गेलो तिथे. अरे कधी आला? मी तर तिथेच होतो. अहो मी येऊन गेलो, सावतोबांना विचारा. मग सावता महाराज आले आणि देवाने विचारलं सावता महाराज मी आलो की नाही? सावता महाराज म्हणतात हो आले होते. नामदेवराय म्हणतात आलेच नाही, पण सावता महाराज त्या ठिकाणी साक्षी होते महाराज. सावता महाराज त्या ठिकाणी साक्षी होते ना, त्यामुळे सावता महाराजांनी सांगितलं हो हो देव आले होते, जे मलंग रूपातले होते ते देवच होते. अरे बापरे. नामदेवराय म्हणतात देवा नाही ओळखलं नाही मी तुला, पण आणखी एक परीक्षा घे चल. मग त्या ठिकाणी पुन्हा ठरलं, पुन्हा नामदेवराय आणि सावतोबा एका ठिकाणी गेले, सांगितल्या ठिकाणी गेले. भगवंतांनी सांगितलं तुम्ही जा मी येतो. हे आपले जाऊन बसले आणि जाऊन बसले तेवढ्यातच थोडा वेळ झाला, देव आला नाही, आला नाही, आता येईल मग येईल, आता येईल मग येईल. काही घोडेस्वार आले महाराज पठाण आणि जोर जोरात ओरडायला लागले पकडो नामदेव दर्जी को पकडो, नामदेव दर्जी को पकडो. नामदेव दर्जी म्हणजे नामदेव शिंपी. पकडो नामदेव दर्जी को पकडो, नामदेव दर्जी को. नामदेवराय म्हणतात आणि मला का पकडो पकडो करतात ते. जोरात घोड्यावरती पठाण पठाण टपक टपक घोडे आले आणि पकडो नामदेव दर्जी को, पकडो नामदेव दर्जी को. सावता महाराज मात्र स्तब्ध होते. नामदेवराय काय इथे काय पठाणांनी गोंधळ घातला. नामदेवराय उठले आणि धावतच देवाजवळ गेले. देवा काय रे तू येत नाही काही नाही, आणि ते तिकडे पठाणांची स्वारी आली, पकडो नामदेव दर्जी को, पकडो नामदेव दर्जी को. विचार सावता महाराजांना. सावता देव हसले. देव म्हणतात नामदेवा मग तू कुठं, तू का पळून आला, तुला काय करतो? पकडो नामदेव दर्जी को म्हटल्यावर मग सावता महाराज कुठे आहे? सावता महाराज थांबले तिकडे. आता मी काय करू, ते आले नाहीत. त्यांना पकडलं असेल तर मला माहिती नाही. सावता महाराज आलेले होते वापस. मग ते जाऊ दे, पण देवा तू का आला नाहीस? अरे देव म्हणते मी येऊन गेलो. कधी आला, कुठे आला, दिसला नाही. मग देवाने सांगितलं अरे पकडो दर्जी को, नामदेव दर्जी को म्हणणारा मीच होतो. सावतोबा सुद्धा हसले आणि सावतोबाने सांगितलं नामदेवा अरे ते देवच होते. नामदेव म्हणतात अरे असं कसं मी तुला ओळखलं नाही देवा? मग देव म्हणतो अरे म्हणून तर त्यांनी तुला म्हटलं तू कच्चा आहे, सर्वांच्या ठिकाणी मी आहे हा भाव तुला अजून आलेला नाही ना. पुन्हा एकदा परीक्षा घ्या. परीक्षा घ्यायचं ठरलं. परीक्षा घ्यायचं ठरलं आणि मग पुन्हा ठरल्याप्रमाणे नामदेवराय सावतोबा गेलेत. देवाने सांगितलं तुम्ही जा मी येतो. गेले, बसले. देवाचा पत्ता नाही, देव येत नाही, लवकर आला नाही. हे बसले आपले गप्पा करत बसले, चिंतन करत बसले, देवाचं ध्यान करत बसले. आणि आता येईल मग येईल, आता येईल मग देवाचा पत्ताच नाही. शेवटी एक भटका आपली बायको बघा असं झालं. नामदेवराने देवाला देवा आता काय करा, तुम्ही रुक्मिणी सोबत या म्हणजे मी तुम्हाला ओळखेल. तुम्ही एकटे येऊन असे निघून जाता पकडो दर्जी कोण मेरे को खाणे को चाहिए वगैरे असं नाही, रुक्मिणीला घेऊन या म्हणजे ओळखेल. देवाने सांगितलं रुक्मिणी चला आपण जाऊ. रुक्मिणी म्हणतात कुठे? म्हणे जरा जायचं आहे थोडं. बरं बरं ठीक आहे. रुक्मिणीने आपले भरजळी साडी घातली. नाही नाही हे नाही चालणार, आपल्याला भटकं म्हणून जायचं आहे तिथे, लबानी म्हणून.
फाटके कपडे घाला. रुक्मिणी फाटके कपडे, देव फाटके कपडे, घाणेरडे कपडे, सोबत कुत्री, आणि निघाले. आपलं हंडा वगैरे घेऊन, असे भांडे कुंडे घेऊन निघाले. जाता 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 आता इथं, अरे नदी इथे दिसते, इथे जागा दिसते, इथेच आपण स्वयंपाक करू, कारण पाणी आहे ना. मग गेले बाजूला. अरे बच्चू लोग, म्हणजे नामदेव आणि सावत, यहाँ पे हम खाना बनाते, इथे आम्ही खाना बनवतो कारण पाणी आहे ना इथे. ठीक आहे. नामदेव म्हणता इथे कशाला बनवता, तिकडे जा ना. म्हणे नाही नाही, इथे पाणी आहे, इथेच बनवतो. बरं ठीक आहे. नामदेवराय म्हणतात काय देव यायची वेळ आणि या लोकांचं असंच चालते, कोणी इथे येतो. मोठाच्या मोठा हंडा ठेवला, स्वयंपाक करायचा, पाणी भरलं. यांच्यासोबत कोंबड्या होत्या, कुत्रे होते, तांदूळ होते. ठरलं, हंडी ठेवली, पाणी गरम केलं, तांदूळ टाकले, एक कोंबडी कापली टाकली, दुसरी कोंबडी कापली टाकली. मेरे को बहुत भूक लगी, मेरे को बहुत खाना है. हे कोण देव म्हणतो. कटाकट कोंबड्या कटायला लागल्या, तशा काल गटारीला कटल्या तशा. आणि हंडीमध्ये कोंबड्या टाकायला लागले. एक झाली, दोन झाली, तीन झाली, तरी हंडी भरेच नाही. सर्व कोंबड्या कापून झाल्या, हंडी भरत नाही. शेवटी देवाने ज्याचं रूप घेतलं होतं त्या भटक्याने असं म्हटलं बायकोला, म्हणजे रुक्मिणीला, अगं मेरे को भूख लगी, इससे मेरा नहीं होएगा. मग काय करू. वो देखो वो लड़के बैठे हैं ना, उसको पकड़ो. क्या नाम है ना, उसने बोला ना नामदेव, उसको नामदेव को पकड़ो, उसको काटो और इसमें डालो हंडी में. नामदेव राहायला वाटलं आता काही खरं नाही आपलं. काय खादाळ माणूस दिसतो, एवढं सर्व कापलं आणि मलाही कापा म्हणतो. नामदेवरायांनी धूम ठोकली, पळून गेले, रावळात गेले. पंढरीनाथाजवळ उभे राहिले. देवा, अरे तुझं काय चाललंय, तू येतच नाही, आम्हाला वाट बघायला लावतो. तिथं कोणीतरी आलं आणि ते काय किळस बनव, कोंबड्या कापल्या, माणसं मला पण कापणार होते. देव म्हणतो नामदेवा, अरे मी येऊन गेलो ना. काय येऊन गेला, तुला म्हटलं होतं रुक्मिणीला. हो, रुक्मिणी पण येऊन गेल्या, रुक्मिणी आईसाहेब पण आल्या होत्या. सावतोबांकडे बघितलं. सावतोबाने सांगितलं, नामदेवा, अरे ते रुक्मिणी आणि देवच होते. ते कुत्र, कोंबडे, वक्रे सर्व होते सर्व. ते कुत्री जे मागच्या वेळेस जे कुत्री सोबत होती, ते दूध काढलं, ते कामधेनू होती, काय सांगायचं. असू द्या. अर्थात देव येऊन गेले नामदेवरायांना. देव कळले नाही, देवाला ओळखता आला नाही. शेवटी असं ठरलं. नामदेवराय म्हणतात, देवा सांग आता मी काय करू. सर्वांच्या ठिकाणी देव आहे ही भावना येण्यासाठी सगुण भक्ती, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. देव पण म्हणतात, नाम्या तुझ्यासारखा भक्त नाही, पण निर्गुण रूपानं मी नटलेलो आहो हे तुला कळावं म्हणून गुरु करणं जरुरी आहे. मग कुठे जाऊ मी. मग देवाने सांगितलं, औंढा नागनाथ परळी वैजनाथला जा, तिथे तुला गुरु मिळतील. विसोबा खेचर नावाचे गुरु तुला तिथे मिळतील. नामदेवराय निघाले, पंढरपूरहून निघाले. चालता 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 उठ बस करत एक दिवस पोचले महाराज. कुठे. औंढा नागनाथला पोचले. आणि तिथे पोचल्यानंतर आता आपल्याला गुरुचा बोध होईल, गुरुचं दर्शन होईल, या भावनेनं मनात आनंद होता. पोचले आणि मग आता गुरुला भेटू. त्या अगोदर आपण दर्शन घेऊ औंढ्या नागनाथाचं, परळी वैजनाथांचं, नाही का. परळीच्या वैजनाथाचं दर्शन घेऊ म्हणून त्या ठिकाणी नामदेवराय मंदिरात गेले. आता पिंडीचं दर्शन घ्यायचं. पिंडीचं दर्शन घ्यायचं तर काय झालं महाराज, तिथे कोणीतरी असा कुष्ठरोगी असलेला म्हातारा दिसला. बरं, तो दिसला तर दिसला, त्याचे पाय पिंडीवरती होते. आणि पाय पिंडीवरती असल्या कारणानं नामदेवरायाने बघितलं, हा काय प्रकार आहे. नामदेवरायाला तर असं म्हणजे हे झालं की काय करू काय नाही, एवढा राग आला नामदेवरायांना. नामदेवराय म्हणतात, हो म्हातारे बुवा, जरा बघा तरी कुठे पाय ठेवताय. शिवाच्या पिंडीवरती पाय. नामदेवराय म्हणतात, अहो मी आलो इथे कशासाठी, देवाच्या दर्शनासाठी, आणि तुम्ही देवाच्या पिंडीवरती पाय ठेवला. आणि मग तो ग्रस्त असं म्हणतो की बाबा, अरे मला माहिती नाही रे, माझे जणी पाय उचलणं होत नाही, कुठे ठेवले मला माहिती नाही, मी कुठे ठेवले. एक काम कर,
तूच ते पाय माझे उचल आणि पाय उचलून दुसरीकडे ठेव. नामदेवरायांनी त्या गृहस्थाचे पाय उचलले, दुसरीकडे ठेवले, तिथेही पिंड, तिसरीकडे ठेवले, तिथेही पिंड. जिथे जिथे नामदेवराय त्याचे पाय ठेवायचे तिथे तिथे महादेवाची पिंड होती. महाराज नामदेवरायांच्या लक्षात आलं, हा महिमा सामान्य नाही नव्हे, हा सामान्य महिमा, हा महिमा सामान्य नाही. आणि मग नामदेवरायांच्या लक्षात आलं की देवाने आपल्याला सांगितलं तिथे जा, गुरु मिळेल. आणि मग नामदेवरायांनी त्या ग्रस्ताच्या म्हणजे गुरु विसोबा खेचरांच्या पायावरती मस्तक ठेवलं. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, आणि दंडवत घातलं की तुम्हीच माझे गुरु आहात. विसोबा खेचर महाराजांनी नंतर डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं, अरे नामदेवा, देवाविन ठावरिता कोठे आहे, विचारोनी पाहे नामदेवा, विचारोनी पाहे नामदेवा, विचारोनी पाहे नामदेवा. देवाविना ठाव रिता कोठे आहे. अरे देवाशिवाय कुठली गोष्ट रिकामी आहे, विचारून बघ. आणि म्हणून मी जिथे पाय ठेवतो तिथे तुला जर पिंड दिसते, याचा अर्थ सर्वत्र देव आहे. अर्थात हा जो प्रकार झाला हा फक्त नामदेव महाराजांना त्या ठिकाणी सर्वाभूती सर्वत्र देव आहे हे सांगण्यासाठी केलेली ही त्या ठिकाणची तो चमत्कार आहे. नामदेवरायांना आता कळलं, देव फक्त त्या विटेवर उभा आहे तेवढाच विठ्ठल नाही. विठ्ठल जळीस्थळी भरेला रिता ठावना हिवरला, जिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची, सर्वत्र विठ्ठल. आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी, हरीने हरी कोंडिले. सर्वत्र विठ्ठल आहे, सर्वत्र राम आहे, ऐसा हृदयामध्ये मी रामू, नाही का. सर्वच ठिकाणी देव आहे, सर्वच चाम हृदयसन्निविष्टो मतस्मृती नानम भुवनंचू. सर्वच ठिकाणी देव, सर्वच ठिकाणी देव आहे. म्हणजे सर्वाभूती देव. मी वासुदेव तत्वता, हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा उतला भाव. ही भावना त्या ठिकाणी विसोबा खेचरांनी कृपा केली, गुरु केलं त्यांना, आणि नामदेवरायांना ती भावना आली. महाराज आता मात्र नामदेवरायांना सर्वत्र देव दिसायला लागला, सर्वत्र देव दिसायला लागला. तिकडे मुक्ताबाईंनी कच्च म्हटलं, आता मडक कच्च राहिलं नाही, मग मडक भाजलेलं झालं. पूर्ण ब्रह्म भगवान परमात्मा जवळ होता तरीही आपण कच्चे होतो, पण खरं पूर्ण ब्रह्म सर्वत्र ही भावना गुरुने दिली. खरं सांगू का, गुरु शिवाय ही भावना कोणीच देऊ शकत नाही. आपण गुरु महिमा या चिंतनामध्ये याचा विचार केला होता. सद्गुरु वाचून कोणीच नाही. सद्गुरूशिवाय प्राप्तीच नाही ब्रह्माची. सद्गुरूशिवाय आपल्याला हा बोध होऊच शकत नाही. नामदेवरायांना सुद्धा हा बोध विसोबा खेचरांकडून झाला. नंतर नामदेवराय देवाकडे आले, वापस पंढरपूरला आले. मग देवाने ठरवलं आता परीक्षा घेऊन बघावी. 3दा तर परीक्षा घेतली, मलंग झालो, भटका झालो, त्यानंतर पठाण झालो. नामदेवरायांनी ओळखलं नाही. आता नामदेवरायांच्या घरी जेवणाची वेळ, नामदेवराय जेवायला बसणार तेवढ्यात कुत्र जवळून गेलं. आता ते कुत्र नव्हतंच, विठ्ठल भगवंताने कुत्र्याचं रूप घेतलं आणि नामदेवरायांच्या दृष्टीपुढे दिसलं. नामदेवरायांच्या तिथली पोळी, नामदेवरायांच्या ताटातली पोळीच घेऊन पळालं. आणि जसं पोळी घेतली तसं नामदेवराव आपली तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे धावले की कोरडी पोळी खा खासी, कोरडी पोळी खाऊ नको, तुपाची धार वरून घे. आता मात्र देवाला हसू आलं. देवाने कुत्रे म्हणून बनले होते. देव साक्षात त्या ठिकाणी प्रसन्न झाले, प्रगटले आणि नामदेवाला म्हणतात, नामदेवा आता कसं ओळखलं रे? कारण आता तू कच्चा राहिला नाही, सच्चाही आहे आणि आता पक्काही आहे. कारण गुरुची कृपा झाली, विसोबा खेचरांची कृपा झाली. आणि गुरु केल्यानंतर मग नामदेवराय खऱ्या अर्थानं देवाचे भक्त तर होतेच, प्रेम भंडारी तर आहेच, अजूनही आहे.
सर्वत्र वासुदेव आहे ही भावना झाली आहे, सर्वत्र ईश्वर आहे ही भावना झाली आहे, पण तरीही प्रेम भांडारी भक्त आहेत हे त्यांचं मोठेपण आहे. अशा अनेक चरित्र कथा त्या ठिकाणी नामदेवरायांच्या आहेत. विसोबाकेसरांना गुरु केलं, त्यानंतर नामदेवरायांचं आणखी काही चरित्र आहे ते आपण थोडं वर्णन करणार आहोत, पण ते पुढच्या भागात वर्णन करू. आज आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नामदेवरायांचं चरित्र घेऊन. नामदेवरायांच्या चरित्रासोबत थोडं सावता महाराजांचं चरित्र सुद्धा त्यात येणार आहे. पुढच्या भागात आपण नक्कीच त्याचा विचार करू. आज तुर्तास आपण इथेच थांबू. एकदा आपलं ठरल्याप्रमाणे भजन करू. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत नामदेव महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.